इंटरनेट आता जवळपास सर्वांना स्वस्तात उपलब्ध झाल्यामुळे गुंतवणुकीविषयी माहिती तसेच गुंतवणूक करणे देखील सोपे झाले आहे। बँकेचे लहान मोठे व्यवहार एवढंच काय, किरकोळ खरेदी विक्री देखील ऑनलाईन झाली आहे। गुंतवणूक करायची म्हटली की पूर्वीचे लोक जमीन घेत किंवा सोने घेत असत। नंतरच्या काळात बँकेत बचत खाते सुरू करणे किंवा बँक पोस्टात RD/FD खाते सुरू करणे अधिक सुरक्षित समजले जाऊ लागले। पुढे जाऊन LICने बचत क्षेत्रात जणू क्रांतीच आणली आणि लोकांना बचतीच्या अनेक योजना उपलब्ध करून दिल्या। पण आता या गोष्टी मागे पडत चालल्या असून शेअर मार्केट सध्याच्या काळातील गुंतवणुकीचा एक आघाडीचा पर्याय म्हणून समोर येत आहे। लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला की त्याचा परिणाम शेअर बाजारावर पडतो। मुंबईत एक वास्तू आहे जी पाहिल्यावर आपले लक्ष वेधून घेते, ती म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE। BSEची स्थापना प्रेमचंद रॉयचंद यांनी केली। पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का, शेअर मार्केट म्हणजे काय? प्रेमचंद रॉयचंद कोण होते? शेअर मार्केट भारतात कसे सुरू झाले? शेअर मार्केट गुंतवणूकदार पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची वाट का पाहत आहे? नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग शेअर मार्केट आणि प्रेमचंद रॉयचंद यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। शेअर म्हणजे हिस्सा किंवा हिस्सेदारी होय। शेअर बाजाराच्या भाषेत शेअरला स्टॉक असे म्हणतात। आपण एखाद्या कंपनीचे शेअर खरेदी करतो म्हणजे आपण त्या कंपनीचा एक हिस्सा विकत घेतो किंवा आपण त्या कंपनीचे हिस्सेदार होतो। साध्या भाषेत सांगायचे म्हणजे शेअर खरेदी करणे म्हणजे एखाद्या कंपनीच्या व्यवसायात आपण काही अंशी सहभागी होत असतो। अशा प्रकारे कंपनीचे शेअर्स विकत घेऊन आपण त्या कंपनीत किंवा कंपनीच्या व्यवसायात गुंतवणूक करत असतो। भारतात शेअर मार्केटची सुरुवात अगदी 1850च्या आसपासच सुरू झाली होती, जेव्हा फक्त 5 स्टॉक ब्रोकर्स मुंबईच्या टाउन हॉल समोरील एका वडाच्या मोठ्या झाडाखाली व्यवहार करत असत। त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनी, बँक आणि सूतगिरण्या शेअर्स ट्रेड होत असत। 1861 साली अमेरिकन सिव्हिल वॉर सुरू झाले आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचा तुटवडा भासू लागला। त्या काळी भारतातून मोठ्या प्रमाणावर कापूस आणि कापसाच्या मालाची निर्यात होत असे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तुटवड्यामुळे भारतीय मालाला भरपूर मागणी वाढली आणि मालाच्या किमती थेट 5 ते 6 पट वाढल्या। यामुळेच भारतात कापूस उत्पादन वाढवण्यासाठी गुंतवणुकीची गरज भासू लागली। अशा वेळी कॉटन किंग या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रेमचंद रॉयचंद या भारतीय गृहस्थाला शेअर्सच्या माध्यमातून भांडवल उभे करण्याची कल्पना सुचली। अशा प्रकारे शेअरच्या माध्यमातून हळूहळू बाजारातील गुंतवणूक वाढू लागली आणि शेअर ब्रोकर्स देखील वाढू लागले। काही काळानंतर अमेरिकेचे युद्ध संपले। ट्रेडरची संख्या वाढल्यामुळे ट्रेडिंगचे ठिकाण मिडो स्ट्रीट जंक्शन येथे स्थलांतरित करण्यात आले। पुढे 1874 मध्ये दलाल स्ट्रीट या ठिकाणी नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशनची स्थापना झाली। नंतर 1875 मध्ये प्रेमचंद रॉयचंद यांच्या मार्गदर्शनाखाली नेटिव्ह शेअर अँड स्टॉक असोसिएशनचे रूपांतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE मध्ये झाले। BSE हा भारतातील तसेच अवघ्या आशिया खंडातील सर्वात पहिला शेअर बाजार होय। आज BSE हा आशियाचा पहिला आणि जगातील सर्वात वेगवान स्टॉक एक्सचेंज आहे। सध्या शेअर मार्केट गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे की मोदी सरकार सत्तेवर येण्याचा अर्थ असा आहे की राजकीय स्थिरता आणि धोरणे कायम राहतील, त्यामुळे बाजाराला आधार मिळू शकेल। यामुळेच शेअर मार्केट गुंतवणूकदार पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याची वाट पाहत आहे। मात्र विरोधी पक्ष सत्तेवर आल्यास शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होऊ शकते असे म्हटले जाते।